हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? आणि हो, शुभ सकाळ म्हणेन. रविवारचा दिवस आहे आणि मुळात आज डब्याचं टेन्शन नाही, जेवणाचं टेन्शन नाही. त्यामुळे मग पहिली जी घेतलेली आहे माझी कामाची जबाबदारी ती म्हणजे आज देवघर पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. डीप नाही करणार कारण मी केलेलं आहे आधीमध्ये, पण व्यवस्थित सगळं थोडंसं पुसून घेणार कारण उद्यापासून सुरू होणार आहे आपला श्रावण. म्हणजे आता आज अमावस्या आहे आणि हो, आज दीप अमावस्येची जी काही पूजा आहे ते आठवणीने करा. मी पुढे जाऊन दिलेलीच आहे थोडीफार माहिती. बाकी तुमच्या काही काही कमेंट आलेल्या होत्या त्याच्यावर मी नक्कीच बोलणार आहे. बऱ्याच जणींना शिवलीला अमृत हे जे पारायण आहे ते करायचं आहे, तर ताई कधीपासून करू दे. तर मी सुद्धा उद्यापासून करणार आहे ताईनो, आणि तुम्ही सुद्धा करा. बाकी ते मी पहिल्यांदा करत आहे. आणि आपली मुंबईची जी आई आहे ना, तिला मी विचारून घेतलेला आहे कारण तिच्या थ्रूच मला तो जो ग्रंथ आहे ना तो आलेला आहे. जसं स्वामी चरित्र सारामृत आणि भोलेबाबाचा शिवलीला अमृत हे जे आहे ते दोन्ही मला तिने वाढदिवसा दिवशी मला दिलेले होते. फक्त स्वामींच्या सेवेला सुरुवात झाली, खरं त्याला नाही झाली कारण गेल्या वर्षी श्रावणात करेन म्हणलं, पिंड आणेन म्हणलेलं होतं. बऱ्याच गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत की बाबा आपल्या घरी कधी नव्हती, म्हणजे आता आमच्या आधीचं जे काय आहेत माणसं त्यांच्याकडे, म्हणून त्या कुठेतरी थांबलेल्या होत्या. पण आता आणलेल्या आहेत. तिची स्थापना वगैरे जी काय असेल ती उद्या करणारच आहे. आणि ज्यांना पिंड आणायचे आहेत त्यांनासुद्धा सांगेन आज तुम्ही आणू शकता. अमावस्या संपल्यानंतर घेऊन या आणि उद्या सकाळी त्याची स्थापना करा. बाकी यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये खूप साऱ्या माहिती म्हणजे बऱ्याच जणींनी दिलेल्या आहेत. त्यांचे व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. कसं करायचं, काय करायचं, अभिषेक वगैरे करून. तर ते सगळं करणार आहे. शिवलीला अमृत जर ग्रंथ लावायचा असेल तर तो सोमवारी लावला जातो आणि त्याचं उद्यापन जे असतं ते रविवारी केलं जातं. रोज 2-2 अध्याय जे असतात ते आपल्याला घ्यायचे असतात. आणि प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी 5च्या पुढे जे काय आहे ते त्याचं वाचन वगैरे पठण जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आता मी पहिल्यांदा करते त्यामुळे मला जास्त अनुभव नाही. मी आईला विचारून करणार आहे. आता एकदा माझं पूर्ण झालं की मग त्याच्यावर डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवेन. पण याच्याबद्दल मला खूप कमेंट होत्या की पारायण करायचं आहे ताई शिवलीला अमृतचं, तर तू जरूर सांगा आम्हाला. तर मी तिच्याकडनं जेवढी माहिती घेतली आणि मी जशा पद्धतीने करणार आहे तशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं. बाकी त्याला पूजा वगैरे कुठली मांडून ठेवायची वगैरे असं काही नाही. खूप साधं सिंपल आहे. आपली सकाळची पूजा तर प्रत्येक झालेली असते, त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या टायमिंगला काढलेलं आहे. टायमिंग म्हणजे ग्रंथ वाचायला माझ्या घरातील म्हणजे खालची जी झाडझटक वगैरे आहे ते सगळं झालेलं आहे. आता आई गेलेले आहे आंघोळीला. ते आंघोळ करून वगैरे आली की तिला चहा वगैरे करून देणार, काहीतरी नाश्ता वगैरे. पहिला हे सगळं घासून घेणार. पण दीप अमावस्या आहे, रविवारी आपल्याला दीप अमावस्या करायची आहे. तर तुम्ही एक लक्षात ठेवा की होता होईल तेवढं जेवढे घरातले दिवे आहेत ते सगळे काढायचे, एकदम स्वच्छ करायचे. त्याच्यानंतर त्या दिव्यांची पूजा करायची. आणि मी गेल्या वर्षीचा जो व्हिडिओ केला होता ना त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सोबत कम्युनिटीला सुद्धा पेस्ट करेन की जेणेकरून तुम्हाला जर ती दीप अमावस्या करायची असेल तर तुम्ही करू शकता. खूप छान पद्धतीनं खूप प्रसन्न वाटतं. मी पण करणार आहे, पण माझा व्हिडिओ नंतर येईल तुम्हाला, म्हणजे दुसऱ्या दिवशी. मग काय उपयोग होणार नाही. तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ तुम्हाला मी ही करेन, इथं पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे आणि कम्युनिटीला पोस्ट करेन. ज्यांना जाते कम्युनिटीला लाईक करत जावा. तुम्ही जेवढं त्या कम्युनिटीला लाईक करचाल तेवढी ती कम्युनिटी पुढं जात असते. असं कम्युनिटीचा तरी नियम आहे आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगते. बाकी काही नाही, बाकी मी टाकत जाईन. तेव्हा दीप अमावस्या जी आहे ते कोणी सुद्धा चुकवू नका. खूप साधं सिंपल आहे. मी तर कणकेचे दिवे वगैरे करून मंदिरामध्ये सुद्धा जाते. पण आता यावेळेला बघूया, इथं जवळपास आहे एक मंदिर दत्त महाराजांचं, पण जायचं यायचं ह्या हिशोबानं, कारण दादा फ्री होते. आता तसं दादा फ्री नाहीयेत. माझं एक काम कर, इथल्या दुकानात पितांबरी 2 घेऊन ये. 2 आण. तू झाली आंघोळ करून आली? बर, कसा गेला दिवस? रात्र कशी गेली? छान गेली. गावात झोपल्या, सकाळी लागता उठली. झोप लागते वरती झोप लागते आहे ना. वार खिडकी ओपन सोडते का नाही? सरळ बंद. आणला. थँक्यू. तर सगळे देव जे आहेत ते क्लीन करून घेणार आहे. भांडी वगैरे सगळी देवघरातली आणि सोबतच सगळ्या आरत्या समया जेवढ्या काही दिवे वगैरे आहेत थोडेफार राहतील, 1-2-3 मागं, ते मी ज्या त्या दिवशी करेन. पण ही सगळी पूर्वतयारी आधी करून घेत आहे कारण
सोमवारचं कसं असतं बघा की आपलं उपवास तपास असतो, मंदिरात वगैरे आपण जातो, ह्या सगळ्यामध्ये सेवेला थोडंसं वेळ देणं गरजेचं असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं की थोडंसं लोड येतं. आधी कधी पण 2 दिवसापासून सुरुवात करायची. आता गौरी गणपतीचं बघा, मी तरी गौरी गणपतीचं 15 दिवस आधी सुरुवात करते, कारण मी एकटी असते. तुमचे दादा जसे अवेलेबल होतील तशी ते आम्ही कामं करत जातो. मग काय आणणं असू दे, घेणं असू दे, त्यामुळं पूर्वतयारी कधी पण करायची. अचानक तोंडावर काय करत बसायचं नाही. आत्ताच नव्हे, आता हे छोट्या गोष्टी आहेत, पण येणारे सण जे असतात मोठे, त्याच्यासाठी सुद्धा मी सांगेन. दुसरी गोष्ट, मला अशा कमेंट भरपूर असतात की ताई आता श्रावण महिना आहे तर कुठल्या कुठल्या सेवा करायच्या, ह्या कमेंट भरपूर होत्या. ए पासून झेडपर्यंत कुठलीही सेवा श्रावण महिन्यात तुम्ही सुरू करू शकता. आणि मुळात माझं तर असं म्हणणं आहे की ठराविक महिने सोडले तर तुम्ही कधीही केव्हाही तुमच्या मनात आलं, तुमचं मन झालं, तुम्ही सेवा करू शकता. पण जर सुरुवात करायची असेल, एक म्हणजे स्वामींचे गुरुवार, पारायण, वैभवलक्ष्मी व्रत, बाकी तुम्हाला कुठलं काहीही करायचं असू दे, ते सगळं तुम्ही श्रावण महिन्यात सुरू करू शकता. आता काही जणींचं असं म्हणणं होते की ताई शनिवार, समजा आम्ही या गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली, कारण गुरुचरित्र पारायण सुरू करताना शनिवारचा दिवस लागतो, त्याच दिवशी करावं लागतं. तेव्हा जर केली ना, आधीमध्ये एकादश वगैरे आली तर काय करायचं, पौर्णिमा वगैरे, तर येऊ दे ना. 7 दिवसाचं कुठलंही खंड न पडता तुम्हाला ते पूर्ण करायचं असतं. आणि अजून एक सांगते की ज्या ताई नवीन आहेत आणि त्यांना खोलवर व्हिडिओ एखादा पाहिजे असेल आणि समजा माझ्या चॅनलवर तो अवेलेबल नसेल, तर यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ आहेत. खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्हाला सांगितल्या जातात. खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं. एक म्हणजे बघा, आता सुनेत्रा ताई, तिचे पण व्हिडिओ आहेत. ती सुद्धा भरपूर सारी माहिती देते. पूजा लाईफस्टाईल म्हणा किंवा आपली मेघांजली म्हणा, आणि यांचे खूप सारे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्समध्ये शेअर केलेलं आहे. माझं कसं व्लॉग प्लस माझी देवपूजा, जे मला होतं तेवढं मी शेअर करत असते. म्हणजे असं नाही की मी जी करत नाही ती सेवा मी कधीही शेअर करत नाही. पण त्यांचं कसं, त्यांची प्रॉपर तीच चॅनल आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला करतात. त्यामुळे तुम्ही त्यांचे जर व्हिडिओ बघितले, आता ह्या काळात तुम्हाला गरज आहे एखादी सेवा करायची आहे, त्यांचे जरी व्हिडिओ बघितले तरीसुद्धा तुम्हाला तिथं खूप सारी माहिती मिळून जाईल. आणि माझ्या चॅनलवर कसं की मी जी करत असेल तीच माहिती मी तुम्हाला देते. आता मी हे करते अमुक, तर त्याचीच मी तुम्हाला माहिती देणार. जी गोष्ट मी करत नाही त्या गोष्टीचा मी व्हिडिओ बनवत नाही ताईंनो. त्यामुळे कदाचित तुम्हाला माझ्याकडून कमी जास्त माहिती मिळत असेल. असं तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा, व्रतवैकल्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा जरूर होईल. बाकी आता मी पहिल्यांदा शिवलीला अमृतचं पारायण करणार आहे, तर ते मात्र मी तुम्हाला नक्की शेअर करेन. जे काय असेल ते 8 दिवसाचं. आणि तुम्हाला जर करायचं असेल, तुमच्या जर आता अडचणी असतील, तर पुढचा सोमवार आहे, त्यातला पुढचा सोमवार आहे. म्हणजे प्रत्येक सोमवारी तुम्ही, आता हे श्रावणातले जेवढे सोमवार आहेत तेवढ्या सोमवारी तुम्ही ते सुरुवात करू शकता. असं नाही की बाबा उद्याच पहिला करायचा, असं नाही. कुठलाही सोमवार असू दे, आता ह्या जेवढे आलेले आहेत तेवढ्यातला. तर मी ते मात्र तुम्हाला जरूर करेन. ज्यांना वैभवलक्ष्मी व्रत सुरुवात करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगेन, येणारा शुक्रवार खूप बेस्ट आहे. अगदी बिंदास्त आरामात तुम्ही वैभवलक्ष्मीला सुरुवात करा. गुरुवार करायचे असेल तर त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. बाकी सगळ्या पोथी वगैरे जेवढं काय आहे ते मला मार्केटमध्ये उपलब्ध होईल. नसेल तर स्वामींचं केंद्र असेल दिंडोरीचं वगैरे, तर तिथे जरूर जा, तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. ज्यांना पारायण करायचे आहेत गुरुचरित्राचे, त्यांना सुद्धा सांगेन की मोठा जो मेन ग्रंथ आहे तो न करता तुम्ही जर दिंडोरीतला जर केला तर कदाचित तुमच्यासाठी बरं पडेल. फक्त एवढंच सांगणं आहे की ह्या श्रावण महिन्यात होता होईल तेवढी सगळी सेवा करा. भोलेबाबाची तर आपण करतोच. आता बरेच जण म्हणतात मला पशुपतीनाथ या व्रताची माहिती दे वगैरे, तर सॉरी ताईंनो, मी कुठल्याही गोष्टी त्या केलेल्या नाही आहेत. आणि ज्या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला नाही त्या गोष्टी मी कधीच तुम्हाला शेअर करणार नाही. भले एखाद्या जागचं पुस्तक वाचून किंवा एखाद्या जागची माहिती घेऊन मी तुम्हाला शेअर करू शकते, पण सॉरी म्हणेन, कारण तिथं मी माझं मत कधीसुद्धा तुम्हाला ठामपणे नाही देऊ शकत. जिथे मला अनुभव आलेला आहे, जिथे माझ्या आयुष्यामध्ये मला त्या गोष्टीची म्हणजे व्हॅल्यू कळलेली आहे किंवा ते केल्यानंतर काय काय होतं ह्या गोष्टी कळलेल्या आहेत, त्याच गोष्टी मी तुम्हाला शेअर करेन. आणि म्हणून जसं म्हटलं की बाकी इतर माहिती जी आहे ती तुम्ही बाहेरच्या साईटनं घेऊ शकता, तिथे तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेल. आणि हे जे आहे ना, याच्याबद्दल विचारलं जातं, तर हे मला गिफ्ट आलेलं होतं. 108 स्वामीचरित्र मी पारायण पूर्ण केल्यानंतर ना, आपल्याच यूट्यूबमधली एक ताई होती जी माझे व्हिडिओ बघत होती ना, आपल्या जवळच एरियामध्ये राहत होती, तिला मी निमंत्रण दिलेलं होतं. त्यावेळेला तिने मला ती फ्रेम जी आहे ती दिलेली आहे. काल मला भरपूर कमेंट आलेल्या होत्या. अगदी माझ्या जुन्या नवीन ताईंनी भरभरून प्रेम दिलं. अगदी मोठ्या मोठ्या खूप सुंदर कमेंट होत्या, फक्त वाचलेल्या आहेत, रिप्लाय दिलेले नाहीत. ह्या 2-4 दिवसामध्ये काही गोष्टींच्या मी मागे होते. ज्या गोष्टी मला करायच्या होत्या त्या मी करत होते, केलेल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी सक्सेस पण झालेल्या आहेत. पण एक मात्र मी महाराजांचे फार मोठे आभार मानेन, उपकार मानेन मी. आणि खरंच त्यांची एक प्रचिती मानेन की मला ज्या गोष्टी
जशा पाहिजे होत्या. म्हणजे हे बघा, मला कुठलंही काम करताना ना समोरच्याचं नुकसान करायचं आहे, ना माझं नुकसान करायचं आहे, ना समोरच्याचा कुठलाही मला तळतळाट नको आहे, ना माझं कुठंही बाबा असं हे नको आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत मनाजोग्या आणि खरंच मी त्याच्यासाठी चांगली खुश आहे आणि बऱ्याचशा गोष्टींतून मी रिकामी झालेली आहे सध्या. म्हणजे जे काय आता इथून पुढे घडेल ती मी आशा करते की बाबा सगळं चांगलंच घडेल. आता 80% तर चांगलं झालेलं आहे, 20% जे आहे ते त्याला काळानुसार कळेल. फक्त आहे मी म्हणजे रिलॅक्स झाली. बारका एक भैया आतला एक रिकामा डबा काढून दे रे आईला. खाली आहे बघ मोठा एक डबा, म्हणजे दळून आणून त्यात थोडंसं तांदूळ घालूया. तू घालतेस? स्टीलचा आहे बघ बारका डबा. तर सकाळी लावलेला दिवा अखंड दिवस होता आणि मग तेल पण बऱ्यापैकी संपत आलं आणि पूर्ण वात ना पेट घेते. आता याच्याबद्दल बऱ्याच जणींनी सांगितले की सोनाली चांगलं असतं का, असू दे पूर्ण वात पेटलेली वगैरे आहे, सगळं चांगलं, पण घरात आपल्या समोर असेल तर ठीक. कुठेही बाहेर जाताना अशा गोष्टी घडणं म्हणजे थोडंसं आहे. पण आता आम्ही घरात होतो, माझं लक्ष गेलं तिथं, म्हणून म्हटलं चला तुम्हाला थोडंसं शेअर करावं. चाटू तुला होय शेंगा बरं झालं बाई. बस 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 दार उघड लावून घेते बाई मी दार. मच्छरनं भरायला लागलंय बघ सगळं. आईसाठी चहा ठेवला आणि त्याच्यानंतर मी बनवणार होते रव्याचे लाडू. रव्याच्या लाडूची रेसिपी जी आहे ती मी आधी पण भरपूर वेळा शेअर केलेल्या आहेत आणि मी साखर वरनं टाकून बनवत नाही. मी डायरेक्टली काय करते की पाकामधले बनवते. मला तो हात बसलेला आहे पाकावरती, पण असं हे म्हणतात ना की बारीक करून घालतात ना, त्याच्यात मला ते लाडू पण वळायला प्रॉब्लेम येतात. आणि पाकाचं बघा तुम्ही, फक्त एवढंच आहे की पाक पुढं जाऊ द्यायचा नाही, बाकी खूप छान होतात. आता जे तळणीतलं तेल राहिलेलं होतं गुलाबजामुन तळल्यानंतरचं, तेच मी तेल घेतलेलं आहे. तेल घ्यायचं आहे, थोडंसं तेल घ्यायचं, खुसखुशीतपणा राहतो आणि मग तूप तुम्ही वरून टाकू शकता. एक मापाला कुठलंही घ्या, ग्लास घ्या, वाटी घ्या, काहीही घ्या. त्या हिशोबाने मी हे जे माझ्या हातात भांडं आहे ना, याने मी 4 घेतलेले आहेत. त्या हिशोबाने आपल्याला साखर घालायची असते. आता ही 4 घेतलेले आहेत, तर त्याच भांड्यानं आपल्याला भरून ना कमीत कमी 3 भांडी साखर घ्यायची असते. सुरुवातीला मी तेलामध्ये बऱ्यापैकी थोडंसं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तूप, जे परवा मी काढलेलं होतं, घरगुती आपलं तूप. बरेच जण प्रॉपर नुसते तुपातले करतात, तरी पण बेस्ट आहे, पण खुसखुशीतपणा जो येतो ना तो तेलानेच येतो. त्यामुळे तुम्हाला जे तेल आवडते जास्त करून ते तुम्ही तेल वापरू शकता. आणि बरोबर मी ते 3 घेतलेले आहेत. घेताना साखर मी 2.5 मध्ये का घेतली, कारण गुलाबजामुनचा थोडासा पाक शिल्लक राहिलेला होता, तो पाक मी ॲड करणार होते त्याच्यात. म्हणजे प्रॉपरली 4 ग्लास जर समजा रवा असेल तर 3 ग्लास साखर. हे मी आता गोडीनुसार आमच्या हिशोबानं, तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर थोडंसं कमी घ्या. पण कसं असतं ना की परफेक्ट माप जर असेल तर लाडू व्यवस्थित पाक पण होतो, जेवढं तुम्ही ओतसाल तेवढं त्यात मुरलं जातं, म्हणजे परफेक्ट होतं. ह्या हिशोबाने मी सांगितलेलं आहे. दोन किलो झालं. पाऊस आहे बाहेर. मेथी घालून थालीपीठ करू का बघ बाई तुझ्या मनात. मला परवा कमेंट होती की वेलची पूड जी आहे ती करून ठेवत जा, तर हो ठेवायची आहे. वेलची पूड आणि बडीशेप एकत्र आहे, पण मला इथं बडीशेप घालायची नव्हती. पाक बघू शकता की अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बोटावरती घेताना थोडंसं तार दिसते आपल्या बोटावरती, एकदम नाही पण अशी तार हलकीशी दिसते ना, त्यावेळेला बंद करायचा गॅस आणि रवा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच गॅस बंद करूनच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जेवढं लागेल तेवढं ॲड करायचं. काय जरा लसूण सोलून द्या. अगं आहे खरं ते असाइनमेंट साठी वेगवेगळं असतं. आता अंदाज पडलं म्हणून मी मगाशी म्हणत होतो तुला. अगं मला वाटलं मामा येईल, मामाने अचानक फोन केला मला 12 वाजतील, मी काय करू मग. मामा माहितीये ना अचानक कल्टी मारतोय. परवा आर्यनच्या ड्रेसच्या वेळेला पण असंच झालं. सांगितलं ना, अचानक फोन केला तुम्ही जाऊन आणा, मग आता तुम्ही दोघी जावा. अजून नाही, अजून थोडा वेळ आहे.
जेव्हा आपण कधीही त्याच्यामध्ये पाक ॲड करतो ना, तर तेव्हा लगेच ते झाकून ठेवायचं, कारण तो रवा जो आहे तो सगळं ओढून घेतो आणि व्यवस्थित मुरलं जातं आणि फुगला जातो रवा. बघू शकता आता परफेक्ट झालेला आहे. अर्धी वाटी त्यातला पाक शिल्लक राहिलेला आहे. मग तुम्हाला अंदाज आलाच. रव्याच्या लाडवाला समजा कधी असं झालं तुमचा पाक कमी पडलाय आणि तुमचं दिसतंय की खूप घट्ट झाले, त्यावेळेला ना थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल एकत्र थोडंसं गरम करून घ्यायचं. उडत नाही, अगदी हलकंसं गरम करायचं आणि आता कडकड कडकड करायचं नाही आहे. आणि ते थोडंसं अंदाजे आपल्याला जेवढं वाटतंय तेवढ्यानुसार त्यात मिक्स करायचं, व्यवस्थित होतं. बाकी बघा टिकायला गेलं तर सगळं व्यवस्थित भाजलं तर टिकतं. बरेच जण दूध वगैरे वापरतात, कोण वापरतं कोण नाही वापरत, पण मी नाही जास्त प्रमाणात वापरत. बरेच जण दुधाचा सुद्धा थोडासा शिपका देणं म्हणतात, तसं पण करतात. वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. थालीपीठ जी आहे ती दह्यासोबत किंवा अशी साधी सिंपल एखाद्या भाजीसोबत चालतात, पण दही लागतं थालीपीठामध्ये, त्यामुळे दही अवश्य असावं. आणि ही पण भाजी केलेली आहे, झालेली आहे माझी भाजी तयार. आता जी थालीपीठ करणार आहे त्याच्यासाठी मी 2 कांदे, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे. आणि पिठामध्ये ना 1 वाटी होईल एवढं मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि बाकीच्या अर्ध्या वाट्या तांदळाचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आणि ज्वारीचं पीठ आहे. म्हणजे ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन हे घेतलेलं आहे. पण 1 वाटी जे आहे ते आपलं ज्वारीचं पीठ आणि बाकी सगळ्या अर्ध्या वाट्या ज्या आहेत त्या इतर पिठ्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये तीळ घालू शकतो, ओवा घालू शकतो, हलकंसं तेल पण आपण वापरू शकतो, जेवढं पाहिजे तेवढं. धना पावडर घालू शकतो, जिरा पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, जे तुम्हाला पदार्थ वाटतात ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात. परवा मला या तव्याबद्दल विचारण्यात आलेलं होतं, तर मला हे प्रमोशनसाठी आलेलं होतं, त्यामुळे प्राईस काय मला माहीत नाही. मी त्या व्हिडिओमध्ये लिंक दिलेल्या होत्या, तिथे जाऊन तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला प्राईस कळू शकतात, कारण अपडाऊन असतं प्राईसचं. आता थालीपीठं जी थापायची असेल तर आम्ही काय करतो ना, की अशा पद्धतीनं कॉटनचा कपडा किंवा कॉटनचा रुमाल वगैरे आम्ही घेतो आणि त्याच्यावरती हाताने आधी सगळे मी गोळे करून घेते आणि एकदम पातळ करत नाही, थोडेसे घट्टच ठेवते. कारण एकदम जर तुम्ही पातळ जर केले तर कधी त्या कपड्याला चिकटतात. त्यामुळं शक्यतो होता होईल तेवढं ना मीडियममध्ये, आता जसे माझे गोळे आहेत ना तसे जरी ठेवले तरी तुम्हाला ते थालीपीठ थापायला पण बरं पडतं आणि भाजायला पण बरं पडतं. अगदी हलकंसं तेल लावलेलं आहे. बऱ्याच वेळेला ह्याच्यात तेलाचा वापर जास्त केला जातो. आईला तेलाचा वापर जास्त आवडतो, त्यामुळे मी तिच्यापुरत्या 1-2 काढलेल्या होत्या. पण झालं, मी सगळं तयार केलं, सगळं होत आलं आणि तोपर्यंत सागरने तिला जेवायला बोलवून नेलं. त्यामुळे हे केलेलं होतं तिच्या पोटात तर गेलंच नाही आहे. त्याच्यानंतर लाडू जे आहेत ते मी बांधून घेतले, थोडेसे 5 काढले, कारण मला नैवेद्य दाखवायचा होता देवाला, म्हणून मग मी थोडेसे 5 काढून घेतले. कारण बाकीचं कसं मग कुणी मुलाने हात घातला वगैरे तर ठीक आहे म्हणलं, 5 काढलेले असतात चालून जातं. बाहेरनं कडे इकडून येते का बघ काढायला, अवघडे आई घालून गेली वाटतं. आई धपाटे आईसाठी केली, पण तिकडं लेकानं बोलवलं जेवायला. लेक म्हणला तुझ्या जेवल्या सकाळी, आता माझ्याच जेवणार म्हणला. तुझ्यात काय एकट्याच ही केलंय काय? मी केलेला असून सुद्धा तो म्हणला मी केलेला आहे, तुझं खा नाही तर राह नाही तर सकाळी चार म्हणलं. मग शेवटी काय केलं, जेवढं केलं ना तेवढं सगळ्यांनी खाल्लं आणि उरलेलं ना तसंच ठेवलंय भरून, जेणेकरून सकाळी आता ते पीठ ना मला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल आणि मग हिला सकाळी थापून देते. 2 धपाट्याचं ठेवलेलं आहे. बाकी भाजी वगैरे सगळं जे होतं, लाडू झालेले आहेत तयार, बांधले मी वळले पूर्ण. आता म्हणलं व्हिडिओचा एंड करायचा, कारण किती 9:30 वाजलेले आहेत. मला सांग, खूप साऱ्या जणी म्हणतात की ताई मला माहेर नाही ग, मला तुझ्या आई माहेर दिसतं. बऱ्याच जणी म्हणतात तुझी आई आल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या घरी माझी आई आलेली आहे. खूप साऱ्या जणींचं असं म्हणणं असतं की आमची आई पण येताना आम्हाला असं घेऊन यायची. म्हणजे जेव्हा मी त्या कमेंट वाचते ना, काही जणांचं दुःख बघून, काही जणांचं ते मांडण्याचं अगदी इथपासून म्हणजे इथपर्यंत येऊन त्या मांडलं जातं. म्हणजे ते खरं सांगते, दुःख कमेंटच नको वाटतात ऐकायला. बऱ्याच जणी सांगतात 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं सोनाली आम्ही खूप बघा आता कोणाला सांगायचं म्हणून सांगते, पण ते असं त्याला असतंच ग, खूप हृदय भरून येतं ग. कारण बघ ना ग, आता मी स्वतः त्या गोष्टी त्या वाचते कमेंट, तरी मला असं काळजी होतं. आज आपली आजी एवढी आहे तरी पण अक्षरशः म्हणतात असं वाटतं की आयुष्यभर आपलं माणूस आपल्या सोबत, कोणाचं पण असं नाही, ज्याचं त्याला असं म्हणतात. मग त्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघते ना, खरंच वाईट वाटतं खूप सारं की बाबा असं. तर एवढंच सांगणं आहे महाराजांच्या चरणी की खरंच तुम्हाला
भरभरून जे काही तुमच्या आयुष्यातलं प्रेम, जे काही कमी आहे, माया वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या मिळू दे. आणि हे बघा, मिळू दे म्हणजे काय, आपलं काय आहे ते माघारी येणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात तुमच्या आयुष्यात ते हे राहू दे. बाकी खूप साऱ्या जणी अगदी जीवाच्या आकांतानं तुझ्यासाठी प्रेम करतात. ते म्हणतात ना की मी वाचते, हिला दाखवते, कधी मुलं दाखवतात, कधी असतं. ही मला विचारते आज काय कमेंट आल्या, कारण हिला लिहिता वाचता येत नाहीये. तो एक म्हणजे आजी शिकली, आजी सही येते, आजीला वाचता येतं, आजीनं ग्रंथ वाचले. पण ह्यांचं काय झालं ना की जसं मी तुम्हाला म्हटलं ना की परिस्थिती खूप आडवी येते, मग ते शिक्षण असू दे, काही असू दे. आजी शिकली कारण का आजीचे वडील चांगले होते आणि मुंबईला होती, त्यांनी शिकवलं 4थी पर्यंत, पुन्हा दिलं लग्न करून. तिला शिकायचं होतं, शिकायला मिळालं नाही. आणि यांच्या काळात आता ही जी आई शिकली, कारण हिला शिकायला मिळालं नाही, कारण यांची परिस्थिती अक्षरशः बिकट होती. आणि हे मग जनावरांच्या मागं कुठल्या शाळा, किती पासून तू जनावरांच्या मागे जायची? 5-6 वर्षाची असल्यापासून आमच्या आजीच्या मागं गुरु राखायला. हा, ती गुरच राखली लग्न होईपर्यंत. होय, आज जायचं, मग त्यांना एकटं ऐकत नव्हती. आमची तिघा चुलत्याची हिच्या एक मात्र आहे, हिच्या आयुष्याला जनावर आत्ता सुटलीत. चिवच्या डिलिव्हरीला गेली मी, एकलकोंडापणा खूप काढला तिथं घरात, कारण सागर इकडं, संदीप एक असायचा, पण त्याचं ती शाळा जात, हा ते त्याच्या ह्याच्यात. आणि ही दोघं, बाबा शेतात लोकांच्या कामाला, आणि ही सकाळी 10ला गुरं सोडून घेऊन गेली डोंगरला, आपल्याकडे डोंगरातनी जायची, 5ला यायची संध्याकाळी. आणि दुपारी, आता मी प्रेग्नेंट होती त्यामुळे ना बघायला आधी मध्ये यायची, पण तिला त्रास व्हायचा, तिला झोप नसायची, गुराच्या मागाशी डुलक्या मारत होती. मला सांगायची कोण कोण, मला लय वाईट वाटायचं. मी म्हणत म्हणायची माझ्या आईचे हाल वनवास कधी संपतात, पण असो संपले, गेले ते वनवास, नको ते दिवस. 35 वर्ष हिनं नुसती जनावरच ही केलेले आहेत. 10 वर्षाला नाही आता, आता नाही, सोडत नाही बाई, आता होतच नाही, सोडत नाही. आणि आता काय मुलं वगैरे तुझी झाली सगळी, तुझ्या टाइमला डिलिव्हरीला आली, पोट दुखत तर मी गुराला गेली डोंगराला.